आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। काय सांगणार आता? नमस्कार, मी शशिकांत उल्हास साटोटे। मी अपक्ष उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 1D मधून आणि प्रभाग क्रमांक 2B मधून पण दोन्हीकडे उमेदवारी मागितलेली आहे। आता खरी ही लढाई माझी ही प्रामाणिकपणाची, एकनिष्ठेच्या आणि विरुद्ध पैशाची आहे। कारण गेले 8 वर्षापासून मी बघतो की कुठला पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती, कुठलाही माजी आमदार नव्हते, कोणी नव्हते। नागरिकांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अहोरात्र काम केले आणि लोकांनी आम्हाला सांगितलं दादा की गेले 20 वर्ष आमच्याकडे कोणी आलं नाही, नगरसेवक नाही, कोणी आमदार नाही, खासदार नाही, तुम्ही आमची कामं करून दिली। ड्रेनेजची कामं असेल, रस्त्याची असेल, झाडं छाटणी असतील, विद्युत असेल, इथं असे विविध कामं आम्ही करून दिली। आणि लोकांना आम्ही विचारलं की तुमची कामं का करून दिली नाही नगरसेवकांनी? म्हटले निवडणुका आले की आम्हाला पैसे वाटप करतात, आम्हाला पैसे देतात आणि नंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर आमच्या तोंडावर यादी फेकून मारतात की तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले, फुकट केले नाही। आणि आज आम्ही कामं केली। आता कामं केल्यानंतर आता गेल्या 28 वर्षापासून मी एका पक्षामध्ये एकनिष्ठ काम करत होतो, पण तुम्ही बघितलं माझ्यावर कसा अन्याय झाला। मी ज्यावेळेस आंदोलन केली, येरवडा वॉर्ड ऑफिसचे 50 कोटीचे जेव्हा भ्रष्टाचार बाहेर काढले किंवा जे काही प्रकरण बाहेर काढले, मला धमक्या आल्या, मी जीवाची पर्वा केली नाही, पण मी एक न घाबरता निर्भीडपणे मी लढा दिला। मी नागरिकांची सातत्याने कामं केले। मी कामं करताना कधी बघितलं नाही मी ड्रेनेज मध्ये, नाल्यामध्ये उतरून कामं केले। मला चिकनगुन्या झाला, मी आजारी पडलो तरी मी कुठली पर्वा नाही केली, तरी देखील मी एकनिष्ठेने कामं केली। आता मला खरंच बघायचं आहे की पैसा जिंकतो का एकनिष्ठ कामं जिंकतात। आता मी नागरिकांना आवाहन करतो की मी प्रभाग क्रमांक 1D मधला माझी निशाणी आहे हिरा आणि प्रभाग 2 मधून माझी निशाणी आहे कपाट। तर मला जास्तीत जास्त मत देऊन सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्यावा, हीच माझी अपेक्षा आहे आणि विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।